मसाजोग गावचे सरपंच संत देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेले. त्यानंतर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तातडीने वाल्मिक कराड यांना वैद्यकीय चाचणी करून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे 9 वर्षाची सुरुवात पोलीस कोठडीपासून झाली. त्यानंतर पोलीस कोठडीतच पहिल्याच दिवशी वाल्मिक कराड यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पहिल्याच दिवशी कोठडीत ऑक्सिजन लावण्यात आलं. वाल्मिक कराड हा रात्री 1:45 कोठडीत आला होता. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता उठला. त्याने सकाळी चहा घेतला नाही. त्यानंतर 11:15 वाजता अर्धी पोळी खाल्ली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता थोडा भात खाईल असे सांगितलं. रात्री डॉक्टर येऊन गेले होते तेव्हा तब्येतीची कोणतीही तक्रार नव्हती. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणातील वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. यानंतर रात्री वाल्मिकला बीडच्या केजमधील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची सीआयडीकडून चौकशी झाली. वरिष्ठ सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. खंडणी प्रकरणातील फरार असलेल्या आरोपी संदर्भात सीआयडीकडून विचारणा करण्यात आली. काल बुधवारी दिवसभर सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. कोणकोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले यांच्यावर आहे. सुदर्शन घुले या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हत्येच्या गुन्ह्यातील 3 आरोपीच्या सीआयडी मुसक्या आवळणार. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. तर कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे. सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 फरार आहेत. वाल्मिक कराड नंतर तपास यंत्रणांचं लक्ष 3 फरार आरोपींवर आहे.